बाईले घुसलं काय अंगात नाही. हो शांताबाई, काय झालं? काय कल्ला करू राहिले एवढे? अरे तू जात राहिला आता काय झालं म्हणून राहिला? असं नाही, मी चाललो होतो तुमच्या दारातून, लयच आवाज जाय. मला म्हटलं काय झालं बा, भांडणं इडणं झाली का, मारामारी झाली का बा, म्हणून मी आलो. अरे बापरे कैलास, अबे आपल्या काय लगा मायचा घोर, या लेकरानं लगा बांधून ठेवला रे बोकड्या. कुठे गेले काय माहित आता हे. मी काय म्हणतो, घे उचल ना गेले. काय उचलणं करू राहिला, थांब ना जरासा, इकडे तिकडे पाय ना पहिले. ते लेकर गेले कुठे मग? हे बोकड्या बांधला आणि गेले कुठे ते आपल्याला काय करायला लागते? गेले ना ते, बस झालं ना. उचल ना ते बोकड्या, घेणं लका लवकर. टाइमपास कशाला करू राहिला तू आता? कल्ला करू राहिला ना ते बोकड्या आता. आता तर उचल. अबे जाऊ दे ना ते लेकर कुठं, पण आपल्याला काय करायला लागते? आपल्याला हेच पाहिजे होतं ना. घेणं बा पटकन, चाल ना लवकर. इकून नाही तिकून नाही जमलं रे बा, कोणीच नाही म्हटलं आसपास. बा लवकर एक काम कर, तू लवकर ती दोरीगिरी सोड, चाल पटकन उचल त्या बोकडे. एकच नंबर काम जमलं, चाल लवकर उचल. तू आली का? मला वाटलं काय आलं काय नाही. मला वाटलं आलं, म्हटलं कुत्रं लागलं, म्हटलं लग्न आता. बरं झालं. मी काय म्हणतो, दे बरं आपल्याला वाढून, दे बरं फटकन भाकर टाक मस्त. टाकली वाटते, कर बरं लवकर ते आपल्याला. मला भूक लागली जोराची, लवकर कर ना. पण मी काय म्हणते, माझी गोष्ट आहे का पहिले? आपल्या बोकड्या कुठे गेला बोकड्या? मग आम्ही कोट्यात गेलो तिथं बोकड्या दिसला नाही आपला. कुठे गेला बोकड्या? कुठं गेला? अहो ते काय झालं, माझी काही तब्येत नाही बरोबर. मग ते ऋषा आणि पक्क्या दोघं जण चालले होते. म्या म्हटलं बा तुम्ही बा काम गिम नसल तर बा आपला एवढा बोकडा चालून आणता का? ते म्हणे आणतो म्हणे. म्या म्हटलं बा 50 रुपये घ्यायचा माझ्याजवळून. असं झालं ते. त्या पक्क्यानं त्या ऋषानं दोघा जणांनी ते बोकड्या नेला. असं झालं का ते? अरे बापा, कशाला दिला तुम्ही ते बोकड्या लहान लेकराला राखाले? तुम्हाला काही डोकं गिक आहे का नाही? कशाला दिला? राखतात ना ते दोघं जण, एकामेकाला सोबती राहता. म्या म्हटलं अर्धा घंटा राखा न वापस आणा त्या बोकड्याले. एवढं काय फात्या पडायला लागते? कशाला दिला, नसा दिला आणि तसा दिला. काय बापा, बरंच बरं आहे हो, बरंच बरं आहे. काय डोकं गिक आहे का नाही? लहान लेकराच्या हातात बोकड्या दिला, कुठं ते हरपला गिरपला पळाला इडाला, काय करता? बोकड्या कोणता ते आपला? काय समजते का नाही काय माहित आता? काही हरपत नाही ते बोकड्या, एकदम गरीब बोकड्या आहे ते. तुला काय माहित आहे? त्याला मी राखतो ना. मग काय तर तुला काय माहित आहे? येते टेन्शन नको घेऊ तू. बोकड्या कुठं गेला ले? लुस्या, काय झालं रे पक्या? इकडे ये लवकर. बर आलो. अरे आपण बोकड्या बांधला होता, कुठे गेला ते? कुठे गेला? हो रे, कुठे गेला रे बोकड्या ते? इथं बांधला होता बे. तुला सांगितलं होतं मी, पाणी प्यायला येऊ नको. मी म्हटलं मी जातो, त्याच्यानंतर तू जातो. नाही दोघं जण सोबत जाऊ, मला भीती वाटते. हे ते घेणं दाबून आता. मला काय सांगू नको. त्या काशीराम आबाजी सांगतो, याच्यामुळे झालं म्हणतो. मायामुळे झालं काय? हे आला का तू? अवकातीवर आला का तू आता? तूच तर म्हणलं मला ताण लागली म्हणे, मला जाऊ दे म्हणे. आता मी एकटा थांबू का? मला भीती नाही वाटत का? कायची भीती? कोण खाती तुले? अल्ला का मी एकटा गेलो असतो, पाणी पिऊन आलो असतो. नाही, मला याच घेणं दाबून आता. सगळं तुझ्यामुळे झालं आता हे. आता हे बोकड्या कोण नेला का काय केलं या बोकड्याचं? का सुटला का पळाला? आता कोणाला माहिती रे बाबा? काशीराम बुड्याला सांगतो बाबा, तू बोकड्या गेला म्हणा. सांगतो काशीराम बुद्या म्हणाचा, मी तुमच्या भरोशाला बुकला दिला आणि तुम्ही हरपून टाकला. आता काय कळतं बे? काली लुच्या, काय कळतं? काय करता आता? मी कुठं पण फसलो का नाही? मी एकच नाव घेत असतो, झाबरू दादा. बस झालं. झाबरू दादा सांगतो मी, असं हाय म्हणतो बा. बोकड्या चोरला म्हणतो का, कोणा नेला म्हणतो का, पळाला म्हणतो का, काय माहित म्हणतो बा. आम्ही दोघं जण पाणी प्यायला गेलतो, असं सांगू बा झाबरू दादा. चाल लवकर ना, झाबरू दादा सांगूच ना. पण एक काम करू, पहिले आपण इकडे तिकडे पाहू. इकडे सापळा पडला काय कळतं? पहिले इकडे तिकडे पाहू, मग झाबरू दादा सांगू. असं आहे म्हणा. तसं करू ना, पहिले इकडे तिकडे पाहू, नसला दिसला मग झाबरू दादा सांगू. चाल लवकर. या ना जेवण करायला, भेंडीची भाजी गेली, या लवकर. काय केलं? भेंडी? मी नाही खात ते भेंडी. थांब, मी अंडे आणतो, अंडे करून दे मला. ते भेटते ते खाना. हे आणू का ते आणू का? मी नाही करत ते अंडे गिंडे. मला सांगू, ते भेंडीची भाजी गेली, खासाल तर खा. खासाल तर खा. जबरदस्ती आहे का? मला आवडत नाही ती भेंडीची भाजी. मी अंडे आणतो, मला अंडे चटणी करून दे. हो, तुम्ही अंडे आणा, मी अंडे करून देतो. म्हणजे हे भांडे भरवायचे, ते भांडे भरवायचे. मग मी मरा काम करू. अजिबात ते चटणी नाही करायची, काहीच नाही करायचं ते. मी काय धुत नाही ते भांडे. भेंडीची भाजी केली, पोळी आहे, भेंडी आहे, खासाल तर खा, अंडे आणू नका. काय झालं या बाईले? घुसलं काय अंगात नाही. हो शांताबाई, काय झालं? काय कल्ला करू राहिले एवढे?
अरे तू जात राहिला आता काय झालं म्हणून राहिला? असं नाही, मी चाललो होतो तुमच्या दारातून, लयच आवाज जाय. मला म्हटलं काय झालं बा, भांडणं इथलं झाले का, मारामारी झाली का बा, म्हणून मी आलो. काय झालं तुमचं एवढं, कासाठी भांडणं करू राहिले एवढे? त्या माणसाला मी मस्त भेंडीची भाजी केली, हे माणूस म्हणते नाही म्हणते, मला अंडा चटणी पाहिजे म्हणते. सांगा बरं काय करा आता? जाबऱ्या, बरं झाला तू आला. या बाईले भांडणं कसाचं येते जीवार, समजला तुले? मी काय म्हणतो, मी म्हणतो मटण आणतो मस्त, आपण दोघं मस्त भाजी गिजी करू, जेवण करू, चालते का? फक्त तुझ्या घरी मटण आणता आणि माझ्या घरी जेवण करता? अरे बापरे, मग आई कल्ला करते ना. हे नाही करत तू आई, मी सांगतो तू आईले. चाल बरं चला मग माझ्या घरी, हो चला. बोलो कैलाश क्या हुआ? नहीं होना, बहुत झोल हो गया ना. मैं क्या बोलता, मैंने ना क्या बताऊँ तेरे को, हिंदी नहीं आती ना मेरे को. क्या क्या मैं क्या बोलता, तू मराठी बोल, मराठी. ठीक आहे ना, हा बोलो, हो मराठी बोलो. अरे तुला मी फोन याच्यासाठी लावता, तुला समजते ना ते मटन गिटन किती रुपयाचं राहते, किती रुपयात इका लागते ते, तुला सगळं समजते ना. तू ते पहिल्यापासून त्याच धंद्यात आहे तू. तर मला सांग बरं, मी हे बोकडा आणला लागला, चोरीचा बोकडा आहे. आता मला का नाही याचं मटण करून गावात विकणं आहे. काही करून मला लवकरात लवकर मला विकणं आहे, कारण की हे बोकडा आपल्या गावातल्या माणसाचा आहे. सांग बरं मला कसं काय करायचं आता. काय सांगू राहिला तू? हे बोकडा चोरीचा आहे का रे? का रे कोणाचा आहे रे? हे बोकड्या त्या काशीराम बुडाचा आहे. त्यानं गाणी 2 लेकराजवळ पाठवला होता चाराले. म्या चोरला. मला काय चोराचा हाऊस नाही बरं, पण काय झालं सांग का, गेम ते गाणी पैसे आहेत. मला गाणी अर्जंट 8,000 रुपये त्या कवट्यामाकडे द्या लागते, लवकरात लवकर 8,000 रुपये. हा बा काय सांगा तुले, त्यानं दिला आम्हाला टाईम 5 वाजताचा. 5च्या आत मला गाणी त्याला 8,000 रुपये द्या लागते, आणि 20,000 रुपयाचा बजेट लागला. असं झाला ते गेम. आता मला काय करायचं, या बोकडाचं मटण करायचं आणि गावात विकायचं. बापरे, इकून हे चोरीचा बोकडे आहे, इकून ते कवट्या माकड आहे. काही करा तुम्ही, त्या कवट्या माकडे पैसे द्या. थांबा ना, मी सांगतो ना कसं काय असते याचा हिशोब. हा, त्यासाठीच तुला फोन लावला मी. तुला माहित आहे कसं काय असते ते, किती रुपयाचा भाव राहते, काय किलो राहते हे मटण, कसं काय असते याचं. तू मला जरा सामान दे बरं, ते कोयता घेता दे बाबा, माझ्याजवळ काही सामान नाही. वाटल्यास बाबा मी तुला 2-3 हजार रुपये शिल्लक देतो, पण ही गोष्ट कोणाला सांगू नको. आणि मला सांग पहिले हे मटणाचा काय हिशोब आहे ते, काय किलो राहते ते. ठीक आहे, मी तुला सांगतो बोकडाचं कसं काय असते ते. तर बोकडाचं सरासरी वजन राहते 25 ते 30 किलो. मटण काढल्यानंतर मिळणारं मटण त्याच्या अंदरचं कमीत कमी ते राहते 17-18 किलो. पण हे बोकडा कसा मला चांगला दिसू राहिला, तर कमीत कमी याचं वजन पडते समजा, हे कमीत कमी 20 किलो तरी मटण आहे याचं बोकड्याचं. आणि जर 20 किलो मटण मिळालं आणि त्याचं समजा प्रति दर म्हटलं तर 800 रुपये किलो मटण आहे, तर 20 किलो गुणिले 800 टोटल उरायले 16,000 रुपये. तुला कमीत कमी 16,000 रुपये उरते गड्या. हा, म्हणजे या बोकडाचं मी मटण निघलं गावात नाही 800 रुपये किलो ना, तर बापरे, म्हणजे 16,000 रुपये पुरता नाही का मला? असं आहे का ते गणित? अरे बापरे, मस्त आले का? हे मस्त काच आहे कैलास. अबे हे बोकडा चोरीच आहे ना, तुम्हाला लवकरात लवकर कामी लागा लागेल भाऊ. मी का नाही तुम्हाला मस्त दुकान विकन टाकून देतो, मस्त बोकडा करून देतो तुम्हाला एकदम तयार मध्ये. राहिलेले 2,000 रुपये मला द्यायचा, 8,000 रुपये कवटा माकडे द्यायचा, आणि उरलेले 6,000 रुपये ते तुम्ही 2 जण वाटून घ्यायचा. आणि ही गोष्ट कोणाला सांगू नका आता. आम्ही काय सांगू बे बाबा, मी काय म्हणतो, एवढा आम्हाला बोकडा करून दे, मस्त दुकान किकान टाकून दे, मग आम्ही विकतो बरोबर 800 रुपये किलो ना. चालते ना? हो ना, पण मी काय म्हणतो, मला एक डाऊट आहे का. समजा त्या काशीराम बुड्याने तुला विचारलं की बुवा तू एवढा दिवस झाला, माझा बोकडा आज गायब झाला, आणि तू आज कसं काय मटण निघू राहिला, त्यानं असं म्हटलं तर? त्यानं असं म्हटलं तर अबे त्याला काय दबून राहायचं का आपण? मी त्याला डायरेक्ट म्हणतो, हे बुवा हे बोकडा मी विकत आणला, आता मी याचं मटण करू राहिलो, आणि हे मटण गावात नाही करू राहिलो. तुझ्या बोकडा मला काय माहित, डायरेक्ट बोलायचं त्याला. बरोबर आहे तुझं, तसं सांगू आपण, आपल्याला काय करावं लागते. चाल मग तुला करून देतो मी ते बोकडा तयार. चाल. वायलं बुडा, अरे कुठं चालला रे तू? अरे कुठं नाही बाबा, ते वावरात चाललो होतो. काय का डोकं चालू राहिलं माय. ते घरी चाललो होतो मी, ते मटण घेऊन राहिलो होतो. ते आपला कैलास नाही का कानफोडे, त्यानं दुकान टाकलं ते मटणाचं. ते बोकडा कापला वाटतं ते ना, ते म्हणे बा 1 किलो म्हणे 800 रुपयाचा उराला म्हणे. मी म्हटलं बाबा मस्त आहे म्हटलं, म्हणून चाललो होतो मी पैसे घ्यायसाठी घरी. का अरे मी काय म्हणतो, मा बोकडा दिसून नाही राहिला बे. लेकराले पाहू राहिलो, लेकरं नाही दिसू राहिले, ते बोकडा नाही दिसू राहिला. तुला दिसले का ते पक्या आणि ते ऋषा? पक्या आणि ऋषा काय झालं बुवा, म्हणजे काय झालं रे? नाही बुवा, त्या 2 जणांजवळ दिलं तर मी बोकड्या राखाले. जा म्हटलं बुवा, अर्धा घंटा या म्हटलं चारून या बोकड्याले. ते नाही आले, ते बोकड्या नाही आला. त्या 3 जणांचा पत्ताच नाही दिसू राहिला मला. काय गोष्ट करू राहिला, म्हणजे बोकडा दिसून राहिला आणि ते घरी पण नाही आले. किती घंटे झाले त्यांना यायले? वा 2 घंटे झाले ना, आतापर्यंत यायला पाहिजे होते त्यांना. काय बायकोले खल्ला करू राहिली, निरा भांडेच फेकू राहिली, इकून फेकते चिकून फेकते. काय सांगा आता, हे बोकडे नाही दिसू राहिला. कुठं लेकरं कुठे गेले काय माहीत आता. त्याच्या घरी जाऊन पाहिलो, त्यांच्या घरी पण नाहीत. ते गेले कुठे मग आता? अशी ना कुठं गेले शिल ते लांब चारत काय का तुला का लेस भेट काही नाही झालं शिल, येईल ते रस्त्यानं जशील बहुतेक ते येईल.
कधी येता काय लगा 2 घंटे झाले ना. त्यांच्या वावरात जाऊन पाहिलं मी, इकडे तिकडे फिरलो, पुरं गाव फिरून राहिलो मी. त्यांच्या घरी गेलो तो काय लगा कुठं गेलेशील बरं ते. तुला दिसले का ते, तुला दिसल्याशी सांगतो बरं मला. बरं सांगतो ना मी, मला दिसले का नाही तुला फोन लावतो मी. अति आहे म्हणतो बा ते नाही का, ऋष्यान पक्या आणि तुझ्या बोकड्या. बरं सांगतो मी तुले. चाल येतो बरं मी, मला ते मटण घ्यायला लागते. बरं का रे, कोण कापला ते बोकड्या. कैलास कान फोडून कापला ना, कैलासने विकत आणला आणि कापला त्यानं. आपण 800 रुपये किलो भाऊ सांगू राहिले मी तुले. ते 750 नाही म्हणे, 700 नाही म्हणे, टोटल 800 आहेत म्हणे. 800 रुपये किलो घेसाल तर घ्या म्हणे, नाही तर राहू द्या म्हणे. अरे बाबा मुले काही खरं नाही वाटत बाबा. ते लेकराचा पत्ता नाही का. आता हे कैलासनं बोकड्या कापला. आता काय होते काय माहित बाबा. मला तर वाटते कैलासनं किलासनं चोरला गेला तर नाही. कैलास ना अबे, कैलास काय चोरील बे तुझ्या बोकड्या. त्याला काय घेणं देऊ. त्यानं नाही चोरला ते म्हणे. मला म्हणे ते म्या विकत आणला म्हणे. मलाच वाटते म्हणे ते ले लांबून आणला त्याने बोकड्या. कारण की ते गोष्ट तशा लांब्या फेकी ते इकडचा आहे म्हणे. ले लांबचा बोकड्या आहे म्हणे, साधा सुद्धा नाही म्हणे. मी म्हटलं बापा रे तुझ्या बोकड्या नाही ते, त्यानं दुसरा आणला. अरे हो ना मला माहीत आहे, पण काय बुवा आता हे लेकरं नाही दिसू राहिले. बोकड्या नाही आला घरी आणि कैलासनं बोकड्या कापला. हे मला कसं जरासं मनातनी कसं असं घर बसलं माय. मलाच वाटते त्यानंच काही ना काही केलं असेल बा कांड्या. नाही रे मॅळ झाला का तू. ते काय करेल बे, त्यानं नाही काही केलं. तू टेन्शन नको घेऊ बरं तू. बा एक काम कर तू, जा एकदा तिकडे पालागिरावर जा एकदा. ते दिसले जाय, तू टेन्शन नको घेऊ. चाल मी येतो. चाल जा लागते मला. बरं हो. मी काशीराम बुड्याला माहिती का रे. काय ना काशीराम बुडा पुरं गाव पाहू राहिला. आम्ही लबू आलो आता. सांगा ना कसं करू रे आता. मला काय विचारवले बी तुम्ही. मला काय माहिती आहे बोकड्या कुठे आहे ते. काय लगा तुम्ही लक्ष द्याच होतं मग. जा काशीराम बुड्याला सांगा असंच आहे म्हणा. अरे दादा मला भीती वाटू राहिली. ते काशीराम बुडा मारतेच मला. नाही त्या बुड्याला खरं सांगून द्या. तुमचा म्हणा बोकड्या चोरी गेला म्हणा. आम्ही लय पाहिला म्हणा, दिसून राहिला म्हणा. त्या बुड्याला खरं सांगून दे. बरं सांगतो मग आता त्या आबाजीले असं झालं म्हणतो.